दरम्यान दुसरा चेंडू थोडासा फसव्या पद्धतीचा चेंडू, कुमार काही समजू शकला नाही, सरळ रक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी सचिन घरत, आमचे दुसरे पंच श्रीधर पाटील. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला होता. काय क्षेत्ररक्षण झालंय, तितक्या चांगल्या पद्धतीची फेकी चेंडू एस्टनवरती फेकला होता. पुन्हा एकदा एका धाव्यानं धावफलक हलतंय. धावसंख्या झाली 2. शांत आणि सुरेख अशी सुरुवात स्वर्गीय गजानन देसले इलेव्हन या संघाची. दरम्यान पुन्हा एकदा कुठेतरी दीपला सूर गवसलाय गोलंदाजीचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळू देत नाहीत. इथं मात्र पुन्हा एकदा रोखून धरलंय फलंदाजांना. निर्धाव चेंडू, धावसंख्या 2 असताना आत्माराम घरत यांनी जर कॅच पकडली तर माझ्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. आत्माराम घरत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. वरिष्ठ खेळाडू आत्माराम दादा घरत हे देखील या संघामध्ये क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावत असताना काय क्षेत्ररक्षण झालंय. यष्टीरक्षक निशाकर घरत यांच्या कडून स्वतः विद्यमान सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत खारपाडाचे. याच दरम्यान मैदानावरती प्रशंसा होतंय आत्माराम दादा घरत यांच्या क्षेत्ररक्षणाची. उन्हाची तमानं बाळगता मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना आत्माराम दादा पहिला गडी बाद होतोय. अमोल मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज येतोय कन्हैया. गोलंदाजीवरती छाप सोडली गोलंदाज दीप यानं. इथं मात्र पंचांनी हात पृथ्वीला समांतर केलेत. वाईट चेंडू अतिरिक्त पुन्हा एकदा एका धावेनं धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना इथं मात्र फलंदाजांना रोखून धरलं. गोलंदाज दीप यानं निराशाजनक फलंदाजी होत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये स्वर्गीय गजानन देसले यांच्या खेळाडूंकडून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दीप तयार. इथं मात्र पुन्हा एकदा निराशाजनक असा फटका. सरळ जाऊन चेंडू एक्स्ट्राच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होतंय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली अर्थातच. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती असताना मात्र 3. एकनाथ देसले आणि कृष्णा घरत यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. स्वागत समारंभासाठी तुम्ही यायचं इकडे. एकनाथ देसले आणि कृष्णा घरत. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. फलंदाज चेंडू काही समजू शकला नाही. सरळ फर्स्ट लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे अर्थातच आत्माराम दादा घरत यांनी अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण केलंय. दरम्यान निर्धाव चेंडू पहिलं षटक या ठिकाणी संपल्याचा इशारा येतो पंचांकडनं. पहिल्या षटकाच्या समतोल धावसंख्या मात्र 3. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडत असताना या ठिकाणी बरेचसे मान्यवर खरं तर आपल्या बिझी शेड्यूलमधून या ठिकाणी वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली. या सर्वांचे दुष्मी प्रीमियर लीग पर्व पहिले दिवस दुसरा याच दरम्यान सर्वांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आयोजकांच्या वतीनं स्वागत करतोय. सुदर्शन भगत यांनी इकडे यायचं आहे. स्वागत करण्यासाठी यायचं आहे. सुदर्शन भगत. नवीन गोलंदाज येतोय मानव.
वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन कृष्णा घरत यांचं स्वागत सुदर्शन भगत करत आहेत. थोडासा स्पीडअप कर मानव. स्ट्राईक वरती बॅट्समन कुमार. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा झेल टिपलाय. हे सर्व क्षण कॅमेरामॅन आपण टिपायचे आहेत. काय झेल टिपलाय दीप यानं. षटक संपतोयच काय, आपल्या जागेवर जाऊन थांबतोय काय आणि झेल घेतोय काय. कृष्णादादा घरत यांचं स्वागत करतील राजेश घरत. कृष्णादादा घरत यांचं स्वागत करतील राजेश घरत. खरं तर स्पर्धा आपली म्हटल्यानंतर प्रत्येक तलागालातील कार्यकर्त्याचा, वरिष्ठ खेळाडूंचा आणि ग्रामस्थांचा सत्कार करणं हे आयोजकांचं आद्य कर्तव्य असते. याच दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होत असताना स्पर्धा पार पडते. मैदानावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नवीन फलंदाज येतोय यश. पाहूया कितपत यश संपादन करतो आपल्या फलंदाजीत. गोलंदाज मानव. स्वागत करतील प्रवीण राजा घरत. यश ऑन द स्ट्राईक. काय चेंडू फेकलाय मानव यानं. अतिशय सुंदर अशी गुणवान अशी गोलंदाजी होत आहे मानवच्या माध्यमातून. मानव सकपाल. यष्टीरक्षक देखील अतिशय चपळ आणि हुशार आहेत. वेळोवेळी गोलंदाजांना कानमंत्र देत असतात. चेंडू कोणत्या पद्धतीनं फेकायचा आहे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. स्पीड आणि व्हेरिएशनचं वेळोवेळी मंत्र देत असतात गोलंदाजांना, अर्थातच आपल्या सहकाऱ्यांना. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार मानव. राजू खरे यांचं स्वागत करतील कृष्णादादा घरत. दरम्यान एक मोठा मासा घालायला लागतो. यश मैदानाच्या बाहेर जातोय. यष्टांचा वेध घेतलाय चेंडून. पुन्हा एकदा या ठिकाणी मानव आपली छाप सोडतोय मैदानावरती. मैदानावरती धावसंख्या मात्र 3 असताना गडी बाद होतय यशच्या स्वरूपात. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतय. अभिजित स्ट्राईक वरती. मानवला मात्र गोलंदाजीचं सूर गवसलंय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होतय मानवच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीत फलंदाजांना. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रामधून सीमारेषेच्या वरूनच्या 6 धावांसाठी एक मोठा फटका येतोय. षटकार. त्याला दे जरा टाइम दे बरं. थोडंसं 2-2 मिनिटं. धावसंख्या झाली 9. फलंदाजांनी आपले हात मोकळे केलेत. पहिला षटकार येतोय. थोडासा महागडा ठरतो या ठिकाणी मानव. पुन्हा एकदा तसाच प्रत्यय सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी एक मोठा फटका येतोय. जर अजून एक षटकार मारला तर वसंत देसले यांच्याकडून पारितोषिक आलेले 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिजित देसले याला सुवर्ण संधी आहे. जर अजून एक षटकार ढोकला
तर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अभिजितच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मागडा ठरतो या ठिकाणी. मानव आत्तापर्यंत अतिशय सुंदर अशी वाकण्याजोगी गोलंदाजी केली होती. इथं मात्र अभिजितने त्याच्या गोलंदाजीचा चक्का चूर केलाय. त्याच दरम्यान एक निर्धाव चेंडू येतोय. षटक संपल्याचा इशारा येतोय मंचाकडनं. दरम्यान 2 षटकांच्या समतेत धावसंख्या झाली 15. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दीपच्या खांद्यावरती धुरा सोपवली कर्णधारानं. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन गोलंदाज दीप, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, मात्र 3 धावा देऊन षटक संपवलं होतं, तोच गुणवान गोलंदाज दीप इथं मात्र रोखून धरलंय फलंदाजांना. बॅट मात्र फलंदाज हवेमध्ये फिरवत आहेत. कोणत्याही प्रकारचं असं नियोजन नाही फलंदाजीचं. मैदानावरती हवेची थोडीशी झुलूक येत असताना एकदा गोलंदाजीसाठी तयार दीप. स्लोवर पद्धती चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अडवतोय, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होतोय. एका धावाने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा षटकारांचा बादशाह या ठिकाणी अभिजित स्ट्राईक वरती येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. 2 खणखणीत असे षटकार पाहायला मिळालेत अभिजितच्या बॅटमधून. प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय 2 षटकारानं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. इथं मात्र झेल सुटलाय. क्षेत्ररक्षण थोडीशी चूक केली. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दोन्ही फलंदाज अभिजित आणि कन्हैया यानं एक साधा सोपा हलवा या ठिकाणी झेल सुटलाय. थोडासा निराश असेल क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दीप तयार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू इथं मात्र सीमा रेषेवरती अडवला जातोय. चेंडू मागे सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. कन्हैया यानं 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक खालतोय. धावसंख्या झाली 19. इथं मात्र थोडासा मागडा ठरतोय दीप. याच दरम्यान मैदानावरती कन्हैया एक नौका खेळाडू असेल. बऱ्याच वर्षानंतर आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना दीपला आम्ही वारंवार गोलंदाजी फलंदाजी करत असताना पाहत असतोय. इथं मात्र फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर असा समाचार घेतलाय. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्या झाली. माफ करा, धावसंख्या 25. थोडंसं गोलंदाजीमध्ये स्पीड आणि व्हेरिएशनमध्ये बदल करत असताना एक फुलटॉस असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला दीप याचा, आणि त्याचा पुरेपूर असा समाचार घेतलाय फलंदाज कन्हैया यानं. सरळ जातो चेंडू 6 धावांसाठी सीमेरेषेच्या वरून. पहिला षटकार येतोय कन्हैयाच्या बॅटमधून. इनफॉर्म असा खेळाडू कन्हैया, त्याला साथ देतोय सहसादी फलंदाज अभिजित. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू खेळून काढलाय कन्हैया यानं. चेंडू सरळ जातो स्ट्रेट ड्राईव्ह सीमेरेषेच्या वरून 6 धावांसाठी पुन्हा एकदा असा खणखणीत षटकार. षटकाराच्या साहाय्यानं संघ पोहोचतोय 31च्या घरात. इथं मात्र दीप मागडा ठरतोय.
दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रल्हाद देसले याच्याकडून आलेलं आहे. 200 रुपयाचे पारितोषिक. मैदानावरती दोन्ही फलंदाजांना फलंदाजीचा सूर गवसलाय. दोघांच्या देखील बॅटमधून प्रत्येकी 2-2 असे षटकार समाविष्ट आहेत. धावसंख्या 31. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानावरती फलंदाजी करत असताना स्वर्गीय गजानन देसले हा संघ आतापर्यंत 31 धावा जमा करतोय. यश याच्याकडून हॅट्रिक साठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साठी सुवर्ण संधी आहे. जे हॅट्रिक साठी 300 रुपयाचं पारितोषिक आणि प्रल्हाद देसले याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थोडंसं स्पीडअप करा. टीम मीटिंग करायची काही गरज नाही. धावसंख्या झाली 31. जरा लवकरात लवकर घ्या, सहकार्य करा. जरा आपल्याला बरेच जवळजवळ 10च्या सरासरीने वाटचाल करत असताना संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. स्वर्गीय गजानन देसले 11. थोडंसं गोलंदाजांनी स्पीडअप करा कृपया. मैदानावरती टीम मीटिंग करायची काहीच गरज नसताना गोलंदाज प्रणय डावकुर यादाचा गोलंदाज आपल्या संघासाठी पहिले षटक फेकत असताना वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन पहिला चेंडू खोलवर पद्धतीचे चेंडू फलंदाज अभिजित याने खेळून काढलाय. चेंडू मागे सहजरित्या 1 धाव पूर्ण झाली. एका धावने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 32. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती कन्हैया. गोलंदाज प्रणय थोडंसं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन स्पीड या गोष्टीवर नियंत्रण राखणारा गोलंदाज. आता मात्र पाहायला मिळालं थोडंसं गोलंदाजीवरती नियंत्रण मिळवलं होतं. थोडंसं स्लोअर पद्धती चेंडू फेकला होता. इथं मात्र 2 धावा जमा करतायत दोन्ही फलंदाज कन्हैया आणि अभिजित. पुन्हा एकदा 2 धावांनी धावफलक घालतायत. धावसंख्या झाली 34. फसव्या पद्धतीचा चेंडू फेकला होता गोलंदाज प्रणयानं. हीच तर खरं तर त्याची खासियत आहे. एक चेंडू स्पीड तर दुसरा कुठेतरी स्लोअर पद्धतीचा फेकतोय. वारंवार व्हेरिएशन करत असतोय गोलंदाज प्रणय. इथं मात्र खराब चेंडूची फेकी झाली. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय यष्ट्यांच्या मागे. फर्स्ट स्लिप ला क्रॉस करून चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. एकंदरीत 5 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या झाली. धावसंख्या झाली 40. एक समाधानकारक अशी धावसंख्या या ठिकाणी उभारली स्वर्गीय गजानन देसले संघानं. पुन्हा एकदा फसव्या पद्धतीचे चेंडू सरळ जाऊन यष्टकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये सूर गवसलाय गोलंदाज प्रणय याला. मी म्हटल्याप्रमाणे हा गोलंदाज थोडासा चतुर आहे गोलंदाजीमध्ये. वारंवार व्हेरिएशन स्ट्राईक वरती कन्हैया. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र अभिजित यानं रोखून धरलंय. कन्हैयाला दरम्यान एकाच धाव्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 40. गुणलेखक ओंकार यांच्याकडनं वारंवार या ठिकाणी थोडंसं बदल होतंय. पुन्हा एकदा प्रणय अभिजित खोलवर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू मागे 1 धाव मिळतंय. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 41.
षटकातील काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाज प्रणय अतिशय वाकडण्याजोगी गोलंदाजी करतोय. फलंदाजांना रोखून धरलंय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीत फलंदाज कन्हैया आणि अभिजित याला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. इथं मात्र कन्हैयाच्या खेळीची समाप्ती होते. धावसंख्या 41 फलंदाज कन्हैया. सजून घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडं सहकार्य करा. दोशमी प्रीमियर लीग सीझन फर्स्ट स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन, भव्य दिव्य असे चषक. फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अभिजित याला असेल. प्रसाद जाधव याच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी सायकल असेल. आणि एप्रिल आणि मेच्या खरं तर सुखद अनुभवासाठी थंड हवेचं कूलर या ठिकाणी. या दरम्यान सुंदर असा चेंडू फेकलाय गोलंदाज जय. खरं तर काका पुतणे सुपुत्र एकाच संघामध्ये या ठिकाणी खेळत असताना पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचे चेंडू. जय याचा फलंदाज स्वतः आपल्या सहकार्याला थांबवतोय. कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीत. धावसंख्या 41 असताना शेवटचं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज जय उंच खुरा असा गोलंदाज. याला देखील आम्ही KPL किंवा गावकपच्या निमित्तानं बघितलंय गोलंदाजी करत असताना. इथं मात्र बॅटची कडा घेऊन सरळ चेंडू जातोय षटकामध्ये. झेलबादवर अभिजित मैदानाच्या बाहेर जातोय. सांग नाव सांग. जय घरत याला सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक जर विकेट घेतली तर आत्माराम घरत याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मॅच तुफान 11 विरुद्ध स्वर्गीय रवींद्र घरत 11. दोन्ही संघाच्या संघनायकांस विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचे. इथं मात्र गोलंदाजीमध्ये छाप सोडली जय घरत यानं. जयच्या ठिकाणी जय जय होत आहे, जयघोष होत आहे मैदानावरती. काय गोलंदाजी होत आहे जयच्या माध्यमातून. नवीन फलंदाज महेंद्र देसले रोखून धरलंय फलंदाजांना. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाहीत गोलंदाज जय. महेंद्र देसलेनी षटकार ठोकला तर माझ्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू फेकलाय जय यानं. वारंवार जय 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 जयकार होत आहे गोलंदाज जय याचा. निशाकर याच्या तालमीत घडलेला हा गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी करत असताना. आणि इथं मात्र बऱ्याच वेळेला आम्ही मोठमोठ्या नेत्यांना पडताना बघितलं होतं. उद्घाटनीय फटका मारत असताना इथं मात्र थोडंसं महेंद्र देसले यांना बघितलं. धावसंख्या 2ने वाढत आहे. धावसंख्या झाली 42. एकंदरीत 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 42 आणि विजयासाठी 43 धावांचं माफक आव्हान असेल. प्रतिस्पर्धी अर्थातच चैतन्य 11 या संघाला.
धावसंख्या झाली 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. नेक्स्ट मॅच तुफान 11 अँड स्वर्गीय रवींद्र 11. कॉल फॉर टॉस. कॅप्टन प्लीज कॉन्टॅक्ट मिस्टर प्रसाद जाधव. मित्र स्पर्धा आपली आहे, कृपया कोणत्याही प्रकारे वेळ दौडू नका, अन्यथा वेळेअभावी षटकं कमी होतील. स्पर्धा आपली आहे. आतापर्यंत या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण घरी बसून देखील पाहू शकता. ही स्पर्धा तुफान 11 विरुद्ध स्वर्गीय रवींद्र घरत 11. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे. दुश्मी प्रीमियर लीग वर्ष पहिले, पर्व पहिले. खरं तर आजचा दिवस दुसरा. याच दरम्यान या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन, भव्य दिव्य असे आपण चषक पाहू शकताय. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील गुणवान खेळाडू ज्याचं या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान असेल, गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये, अशा गुणवान खेळाडूची निवड या सायकलसाठी केली जाईल. मैदानावरती लगेचच सलामीची जोडी पाठवायची आहे. खरं तर आयोजकांनी 2 पाण्याच्या बॉटल, एक मुख्य पंचांच्या बाजूला आणि एक लेग पंचांच्या बाजूला किंवा त्यांच्या कस्टडीमध्येच द्यायचे. छोटी बॉटल जर पुरवली तर बरं होईल. मैदानावरती सलामीची जोडी मैदानावरती येत आहे. अक्षय आणि दीप, आशिष आणि अक्षय. तुफान आणि स्वर्गीय रवींद्र 11 या 2 संघांदरम्यान नाणेफेक होईल. कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला वारंवार या ठिकाणी उद्घोषणा होतोय. याच दरम्यान स्ट्राईक वरती आशिष, नॉट स्ट्राईक वरती अक्षय, गोलंदाज यश. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन गोलंदाज यश. उजव्या हाताचा गोलंदाज स्ट्राईक वरती. सलामीला आलेला फलंदाज आशिष. पहिला चेंडूला थोडासा सन्मान दिलाय. खरं तर चेंडू उजव्या यशीच्या खूपच बाहेरचा पंचांकडनं स्वर घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त एका धावेनं डावाची सुरुवात होत आहे. 43 धावांचं आव्हान पार करत असताना सलामीची जोडी मैदानावरती. आशिष आणि अक्षय. पहिलाच फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एकंदरीत हाणामारीचं षटक. याच षटकात जास्तीत जास्त धावा जमा करायच्या असतात, तोच हा षटक. आणि तसेच फलंदाज आशिष आणि अक्षय. याच दरम्यान नाणेफेक होत आहे. तुफान 11 आणि स्वर्गीय रवींद्र 11 या 2 संघांदरम्यान प्रसाद जाधव यांच्या शुभ हस्ते. काय चेंडू फेकला यश यानं मैदानावरती. खरं तर यश संपादन केलंय. अक्षय हा चेंडू समजू शकला नाही. निर्धाव चेंडूची फेकी झाली.
नाणेफेकीचा कौल गावदेवी दुश्मी रवींद्र इलेवन या संघाच्या बाजूने झुकलाय. मैदानावरती सामना चालू आहे. स्वर्गीय गजानन देसले 11 संघ आणि चैतन्य 11 43 धावांचं आव्हान पार करत असताना चैतन्य 11 संघाच्या वतीनं सलामीचे खेळाडू आशिष आणि अक्षय सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. आशिष आणि अक्षयानं धावसंख्या 4. खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय शांत पद्धतीनं स्पर्धा पार पडत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज यश थोडासा हलवार पद्धतीचा चेंडू ओव्हर पिच बरोबर त्याचा सामना केलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला खणखणीत असा षटकार येतोय अक्षय याच्या बॅटमधून. आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या 10. 43 धावांचं आव्हान परत करत दुहेरी धावसंख्या गाठताय संघ चैतन्य 11. आणि आता मात्र इरादे स्पष्ट केलेत. अक्षय यानं गार आहे का काय नाही कप यूज अँड थ्रू. इथं मात्र मागडा ठरतोय गोलंदाज यश. अक्षयने आपले इरादे स्पष्ट केलेत. खणखणीत असा षटकार आलाय अक्षयच्या बॅटमधून. एस दरम्यान हुक करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड काफी तेज है यहाँ पर. गेंद सीमा रेखा को चूसती हुई मैदान से बाहर जा रही. गेंद 4 रनों के लिए और इस 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर है 14 रन. धावसंख्या झाली 14. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंतची धावसंख्या झाली 14. अक्षय याला फलंदाजीचे सूर गवसलाय. जोपर्यंत अक्षय मैदानावरती आहे तोपर्यंत षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो यक्षकेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या 14 असताना पहिलं षटक संपलं जात आहे. इथं मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. पंचांकडनं षटक संपल्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14. सलामीची जोडी मैदानावरती अक्षय आणि आशिष. एक समाधानकारक अशी धावसंख्या उभारली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थोडंसं कुठेतरी कानमंत्र दिला असावा संघनायकानं अर्थातच. निशाकर घरदियानं 3 ते 3.5 षटकामध्ये सामना संपवायचा आहे. नवीन गोलंदाज येतोय बंटी. वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन. आणि इथं मात्र बंटीची पहिल्या चेंडूवरती वाजवली घंटी. खणखणीत असा षटकार. पुन्हा एकदा 6 धावांनी धावफलक खालताय. धावसंख्या झाली 20. इथं मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सहजरित्या 1 धाव पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले. महेंद्र देसले प्रॅक्टिस पासून बराच काळ लांब बसलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा एका धावने धावफलक खालताय. धावसंख्या झाली 21. बंटी कुठेतरी निराशाने कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. इथं मात्र एक मोठा फटका येतोय. 6 धावांचा षटकार. षटकाराने पुन्हा एकदा मैदानावरती पाऊस पडलाय. धावसंख्या झाली 27. मी म्हटल्याप्रमाणे अक्षयाला रोखता येणार नाही. आपण त्याला बऱ्याच वेळा सर्व स्पर्धांमध्ये बघितलंय. षटकार आणि चौकार मारताना त्याचा प्रत्यय येतो मैदानावरती. अक्षयाला कुठेतरी फलंदाजीचं सूर गवसलंय. वारंवार त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार निघतायत. धावसंख्या
27. पुन्हा एकदा मैदानावरती बंटी मागडा ठरतोय. आपल्या संघासाठी निराशाजनक अशी गोलंदाजी करत असताना बंटी पुन्हा एकदा बंटी टू अक्षय. पुन्हा एकदा लेग बाईचा हुक करण्याचा प्रयत्न सफल होतोय. षटकार येतोय. पुन्हा एकदा 6 धावांनी धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 33. शांत आणि अतिशय सुंदर असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतो. एकतर्फी सामना अक्षयने झुकवला आपल्या संघाच्या बाजूनं. षटकारांचा या ठिकाणी पाऊस पडतोय अक्षयच्या बॅटमधून. बंटी मात्र या ठिकाणी मागडा ठरतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गुडघा टेकून चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वतः आपल्या फॉलोथ्रो मध्ये अडवलाय गोलंदाज बंटी यानं. निर्धाव चेंडू. डावेष्टीच्या खूपच बारचा चेंडू पंचकडनं स्क्वेअर घोषित करण्यात येतं. अतिरिक्त पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 34. फलंदाज अक्षय. याच दरम्यान चेंडू बराच वेळ हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक हा झेल सोडतोय. चेंडू मागे सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावसंख्येत भर पडली. धावसंख्या गेली 36. पुन्हा एकदा षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडनं. पंच मुख्य अंपायरच्या भूमिकेत सचिन घरत. याच दरम्यान 2 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली 36. 18च्या सरासरीनं वाटचाल करत असताना संघ 43 धावांचं आव्हान पार करत असताना आतापर्यंत धावसंख्या जमावली 36. इथं मात्र एक साधं आणि सोपं समीकरण. 18 चेंडू आणि 7 धावांची गरज. मी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 3 ते 3.5 षटकाच्या अवधीमध्येच हा संघ नक्कीच विजयी होईल. याच दरम्यान गोलंदाज कुमार वैयक्तिक पहिले संघाच्या वतीने षटक घेऊन स्लोवर पद्धतीचे चेंडू मागे 1 धाव मिळाली. कुमार या गोलंदाज कुमार आता मात्र स्ट्राईक वरती येतोय. षटकारांचा बादशाह अक्षय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न सफल होतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या डोक्यावरून जातोय 6 धावांसाठी आणि हा विजयाचा षटकार. फिनिशर अक्षय आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. या षटकारानं फिनिशर म्हणून भूमिका आपली चोख बजावतोय फलंदाज अक्षय. या दरम्यान चैतन्य इलेव्हन हा संघ विजय होतोय. पराजित होतो तो संघ स्वर्गीय गजानन देसले. दोन्ही संघांचे विशेष अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल विजय संघाचे विशेष अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. पंचांचं देखील विशेष कौतुक. भर उन्हामध्ये आपण या स्पर्धेला यशस्वी करत आहात. अजून एक मॅच रा. अरे ही झाल्यावर आहे ना. थांब हे जेवायला चालले. श्रीधर पाटील वरिष्ठ खेळाडू. स्वयंभू ठाकूरपाडा दुश्मी या संघाचे. त्यांना बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला. याच दरम्यान या स्पर्धेसाठी दुश्मी प्रीमियर लीग वर्ष पहिले, पर्व पहिले, दिवस दुसरा. याच दरम्यान मान्यवरांची उपस्थिती लाभते. या स्पर्धेसाठी प्रशांत घरत यांचं आगमन होते. त्यांचे आप्तेष्ट जवळचे नातेवाईक त्यांच्या समवेत जोडले गेले. या स्पर्धेसाठी डेरवलीहून पाहुणे आहेत. या स्पर्धेसाठी पंच अमर पाटेकर आणि निशाकर घरत
मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करावं. मनोज खरिवले यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान होईल. माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत खरत, युवा कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते, तरुणांच्या गळ्यातील ताईत, गोरगरिबांचे कैवारी, वेळोवेळी सगळ्यांच्या कार्यासाठी धावून जाणारे हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी मान्यवर म्हणून लाभले आहेत. प्रशांत खरत आणि त्यांच्या समवेत त्यांचे जवळचे नातेवाईक, ज्ञानेश्वर पाटील डेरवली यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मॅन ऑफ द मॅच साठी अक्षय गावडे यांचा सन्मान करत आहेत. मॅन ऑफ द मॅच देत आहेत प्रशांत घरत आणि ज्ञानेश्वर भाऊ डेरोली. अमर पाटेकर कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. अंपायर साठी जायचं आहे त्यांनी. अमर पाटेकर पंच म्हणून जायचंय आणि सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आपल्यासाठी वेळ फार कमी आहे. कृपया सहकार्य करा, सर्वांनी सहकार्य करा. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लवकरात